हौशीतल्या दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये 3 जण बचाव पथकाला दिसले। अडकलेल्या 8 पैकी तिघांचा शोध लागलाय आणि बचावाचा प्रयत्न सध्या सुरू आहे। तिघांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। 8 जण अडकल्याची माहिती मिळतेय आणि त्यातले 3 जण या बचाव पथकाला दिसलेले आहेत। त्यांच्या प्रकृती संदर्भात अजून माहिती कळू शकलेली नाही, पण त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत अशी माहिती आहे। कचऱ्याचा ढिगारा वाहून आल्याने इमारत कोसळली। या इमारतीखाली अनेक जण दबलेले होते, त्यापैकी काहींना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले, तर एकाचा आतापर्यंत यामध्ये मृत्यू झालाय। अजून 8 जण या इमारतीच्या मलब्याखाली अडकल्याची माहिती आहे आणि त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 3 जण 8 पैकी बचाव पथकाला दिसलेले आहेत आणि त्या तिघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। त्यांची प्रकृती कशी आहे या संदर्भात अजून माहिती मिळू शकलेली नाहीये, पण 70 तास होऊन गेलेले आहेत आणि तरी सुद्धा हे बचाव कार्य अजून इथे सुरू आहे। दरम्यान या प्रकरणावर चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। या संदर्भात पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहेत। पहिलं आपलं काम हे त्या ठिकाणी लोक बाहेर काढणं किंवा तिथली रिलीफचं वर्क हे आपली पहिली प्रायोरिटी होती। ती प्रायोरिटी आता संपते। आता यानंतर या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल। पुढची बातमी पाहूया। 3 लोकांना बाहेर काढलं जात आहे अशी माहिती भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी दिली आहे। काय झालं नेमकं आता यानंतर या संपूर्ण घटने तर ढिगाऱ्यातून तिघांना बाहेर काढलं जात आहे असं आमदार अमित गोरखे यांनी सांगितलेलं आहे। 3 जण बचाव पथकाला दिसले, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। जेसीबी लावण्यात आलेले आहेत। विविध यंत्रांचा वापर करून मलबा दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि 3 जण दिसलेत, त्या तिघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। एकूण 8 जण अजून या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे, त्यापैकी 3 जण दिसलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। 5-10 मिनिटात येतील। आता तिकडे आमदार साहेब, आयुक्तांना बोलवण्याची मागणी नातेवाईक करत होते, काय झालं नेमकं? 3 बॉडीज आहेत। हां, 5-10 मिनिटात बाहेर येतील। 5-10 मिनिटात येतील। आता तिकडे आमदार साहेब